नमस्कार. माधव सर, तुमचा मोबाईल हा म्यूटवर आहे. माधव कुलकर्णी सर, तुमचा मीट ऑफ आहे. मध्ये नाही आहे, ते तुमच्या ताब्यात आहे. स्पीकर ऑन केला पाहिजे तुम्हाला. बाकीच्यांनी प्लीज आपले स्पीकर ऑफ करा. सर जॉईन होत आहेत आणि त्यांचं जरा काहीतरी टेक्निकल इश्यू झालं, ते परत जॉईन होत आहेत. जॉईन झाले की मी त्यांचं इंट्रोडक्शन देते आणि आपण सेशनला सुरुवात करू. हॅलो. हा, ऐकू येते? हो हो. हा, आता सगळ्यांना ऐकू येते? नमस्कार सर. नमस्कार. हो हो, ऐकू येते. मला ते काही कल्पना नाही ना एक्झॅक्टली कसं करायचं, तो प्रॉब्लेम. गुगल मीट मला वाटतं नॉर्मली ते झूम वापरतात. हो बरोबर, मी कधी वापरलं नाही. जास्त फरक नाही. चालेल, हरकत नाही. नमस्कार, मी अनघा. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी, रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट 3170 आणि प्रज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्सच्या वतीने सगळ्यांचं स्वागत करत आहे. आजचा आपला विषय आहे मनाचं स्वास्थ्य. मनाबद्दलची वेगवेगळी माहिती, मनाचे कार्य कसे असते, मनाचं वैशिष्ट्य काय, मन कसे हाताळावे, अशा विविध गोष्टींवरती आज आपल्याला स्पीकर म्हणून लाभले आहेत माधव वामनराव कुलकर्णी. त्यांचं एज्युकेशन BA मेकॅनिकल इंजिनियर आहे. ते माझगाव डॉक येथून निवृत्त झालेत आणि गेली अनेक वर्ष ते गीतेवर अभ्यास करत आहेत आणि गीतेच्याच माध्यमातून आज आपल्याला ते आपल्या मनाला कसं हँडल करायचं याबद्दल 1 तासाभराचं सेशन घेणार आहेत. तरी सर्वांनी आपले स्पीकर्स बंद ठेवावेत. अगदी ज्या वेळेला बोलायचं असेल तेव्हा सेशन संपल्यानंतर शेवटच्या 10 मिनिटात त्यांच्याशी जो काही संवाद साधायचा तो साधावा, तो सुद्धा हँड रेज करून, सो दॅट कोणालाही कोणी डिस्टर्ब करणार नाही. विथ दॅट आय हँड ओव्हर द थिंग्स टू माधव कुलकर्णी सर. तुम्ही सेशन सुरू करू शकता. तुमचं स्वागत आहे ह्या सेशन मध्ये. आजचा 26वा सेशन आहे हे सेशन सुरू झाल्यापासून, आणि त्यामध्ये आम्हाला तुमचा गायडन्स मिळणार आहे. त्याबद्दल व्हेरी मच थँक्यू. अच्छा, आभारी आहे. सगळ्यांना ऐकू येते? आता मी सुरुवात करतो. सर्वांना ऐकू येत असेल? येते. हा, ठीक. अच्छा, तर बंधू आणि भगिनींनो, आज आपण थोडस मनावर बोलणार आहोत. तर त्याच्यासाठी प्रथम आपण पाहूया की नेहमी ज्यांना जो प्रश्न सत्वत असतो की हे मन मला फार त्रास देते, मी डिप्रेशन मध्ये गेलोय,
मला हे काही समजत नाहीये, काय चाललंय, आणि मी अतिशय गोंधळून गेलेलो आहे. या प्रकारचे आपल्याला संवाद पुष्कळ वेळा ऐकू येतात. आणि असं झाल्यानंतर आपल्याला परत समजतं किंवा सांगितलं जातं की हे सर्व आपलं मन नीट काम करत नाहीये आणि त्याच्यामुळे सगळं होतंय. तर मग मन हे काम करायला हवं ते नीट का काम करत नाही, आणि त्याच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया. तर स्वास्थ्य म्हणजे काय? स्वास्थ्य म्हणजे आरोग्य, आपल्याला माहिती आहे. आता हे आरोग्य आपण शरीराचं करतो, देहाचं ठेवतो. तर देहाचं आरोग्य आपण करण्यासाठी 3 गोष्टी वापरतो. एक म्हणजे आहार, दुसरं म्हणजे आपण व्यायाम करतो, आणि तिसरं म्हणजे आपला डॉक्टरांचा सल्ला घेतो. काही देहामध्ये थोडासा बिघाड झाला तर मग डॉक्टरांकडे आपण त्यांचा सल्ला घेतो. याप्रमाणे हे मन जे आहे ते एक फार विचित्र आहे. तसं पाहिलं तर मनाचा अभ्यास हा कित्येक जणांनी केलेला आहे. त्याच्यात वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत, वेगवेगळे विचारवंत आहेत, आणि वेगवेगळे अनेक विद्वान सुद्धा आहेत. पण मनाचा थांग हा पुष्कळ जणांना अजून लागलेलाच नाहीये. आपण पाहिलं तर मानसशास्त्र हे त्याच्याबद्दल शास्त्रच निघालेलं आहे. तर मग मन हे, त्याचा विचार करताना आपण पहिलं पाहूया की मन हे असतं कुठे. तर साधारणपणे कोणालाही विचारलं की मन हे कुठे असतं, तर जो मनाबद्दल बोलतो त्याच्याचकडे मन असलं पाहिजे. म्हणजे हे मन हे त्या व्यक्तीकडे असलं पाहिजे. आता ते व्यक्तीकडे जर असेल तर मग ते मन ह्या देहात आहे कुठे असं विचारलं जातं. आणि साधारणपणे आपण जर माणसांना विचारलं तर ते काही जण आपल्या छातीकडे म्हणजे हृदयाकडे हात दाखवतात, म्हणजे आमचं मन इथे आहे. तिथे मन असेल तर मग तुम्हाला ते उघडून पाहिलं तर दिसलं पाहिजे तिकडे. आजकाल आता काय सगळ्या वेगवेगळ्या शास्त्रीय अशा सुखसोयी उपलब्ध आहेत, आणि आपल्याला क्ष किरणांनी आपल्या देहामध्ये काय काय आहे ते सगळं दिसतं. मग जर छातीमध्ये क्ष किरणांनी पाहिलं तर आपल्याला मन कुठे दिसतं का? तर कुठेच दिसत नाही. मग काही जण म्हणतात नाही नाही, मन तुमच्या डोक्यात म्हणजे मेंदूच्या तिथे आहे. मग तिथे पहा. तिथे जर क्ष किरणांनी पाहिलं तरी मग आपल्याला मन हे कुठेच दिसत नाही. मेंदू दिसतो, लहान मेंदू, मोठा मेंदू वगैरे सगळं दिसतं, पण हे काय, हे कुठेच दिसत नाही. मग देहाच्या इतर सर्व भागात जर आपण पाहिलं तर मन हे कुठेच सापडत नाही. बरं, आता हे आतमध्ये दिसलं नाही, मग आता चला बाहेर बघूया. बाहेर म्हणजे कुठे? तर आपल्या आजूबाजूला, आजूबाजूंच्या वस्तूमध्ये, आजूबाजूंच्या जिथे जे काही आपल्याला दिसतंय तिथे. मग तिथे पाहिलं तरी काय, सर्व वस्तूच आपल्याला दिसतात. आपण एखादं टेबल पाहिलं तर हे टेबल आहे आपल्याला असं दिसतं, पण तिथे मन नावाचं काहीच दिसत नाही. असं करून आपण सगळीकडे जेव्हा तपास करतो तेव्हा आपल्याला समजतं की हे मन काही कुठे दिसतच नाहीये. हे दिसत नाही म्हटल्यानंतर काय, आता जी गोष्ट ही आपल्याला दिसते त्याला आपण वस्तू म्हणून म्हणतो. की जसं आपल्याला टेबल दिसतं किंवा आपल्याला खुर्ची दिसते, आपल्याला घरातल्या इतर गोष्टी, वस्तू सगळ्या दिसतात, तर त्यांना आपण वस्तू म्हणतो. तर आता मन हे दिसत नाही,
दिसत नाही म्हणल्यानंतर ते वस्तू होईल का? तर मग नाही, ते वस्तू होणार नाही. कोणतीही वस्तू आपल्याला दिसते तरी, नाहीतर त्याच्यातून काही आवाज ऐकू येतो, किंवा आपण त्याचा वास घेऊ शकतो, किंवा आपण त्याची चव घेऊ शकतो, किंवा आपण त्याला स्पर्श करू शकतो. असं सगळं जे आहे ती म्हणजे वस्तू. तर मग मन जर आपल्याला दिसत नाही तर मग ती वस्तू होईल का? नाही होणार. मग मन ऐकू येतं का? ते ऐकूही येत नाही. तेव्हा तीही शक्यता गेली. मग मनाची चव घेता येते का? तेही होत नाही. बरं, मग मनाला स्पर्श करता येतो का? तोही नाही. आणि मग मनाचा वास घेता येतो? तेही जमत नाही. मग आता काय करायचं? मग मन हे काय आहे हे शोधायचं कसं? ते पाहण्यासाठी आपण एक थोडासा वेगळा विचार करतो. आणि वेगळा विचार करताना आपल्याला काय समजतं की जर हे मन आपल्याला शोधायचं असेल तर त्या मनामध्ये किंवा त्या मनाचे काही भाग आहेत का, किंवा ते मन कशाने बनलेलं आहे ते आपल्याला पाहता येईल का? तर थोडासा विचार करून आपण जर पाहिलं तर आपल्याला वाटतं की हा, मनामध्ये विचार नावाचं काहीतरी दिसतंय. कारण आपल्याकडे विचार हे पुष्कळ वेळा आपण हा शब्द ऐकतो की नाही, आपण बोलताना जो बोलतो, हो मी थोडासा विचार करतोय, थांबा आता मला विचार करू दे. आता मी असा विचार केलाय की आज कुठेतरी फिरायला जावं. तेव्हा हा विचार हा शब्द आपल्यामध्ये आपण पुष्कळ वेळा वापरतो आणि म्हणतो की मी विचार करत आहे. आता हा विचार जर मी केला तर मग ह्या विचारांचं कर्तृत्व किंवा विचारांचं मालकी ही कोणाकडे जाणार? तर अजून थोडा विचार केला, अजून विद्वानांनी त्याच्यावर पुष्कळ विचार करून मग ठरवलं, सांगितलं की हे जे विचार आहेत ते मनामधून येतात. म्हणजेच काय, मन आणि विचार यांची त्यांनी सांगड घातली. आता हे पण पाहिलं तर मग आपल्याला लक्षात येतं की मग मन आणि विचार यांचा संबंध काय? जर आपण मन आणि विचार यांचं नातं जोडायचा प्रयत्न केला किंवा ते आहेत एकमेकांशी संबंधित असं म्हणायचा प्रयत्न केला तर मग आपल्याला शोधून काढायचं की त्यांचा संबंध काय. तर जेव्हा आपण याच्यावरती विचार केला, पुष्कळ विद्वानांनी विचार केला, आणि आपण जे शास्त्र पाहणार आहोत ते शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र आहे. तेव्हा अध्यात्मशास्त्रातील विद्वान कोण? तर ऋषी. तर या ऋषी मुनींनी मनाबद्दल पुष्कळ विचार करून ठेवलेला आहे आणि तो विचार करून त्यांनी मनाबद्दल अनेक असं वर्णन केलेलं आहे, अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्यांनी नंतर मनाबद्दल जेव्हा विचार करायला सुरुवात केली आणि त्यांनी त्याबद्दल एक सिद्धांत मांडले आणि त्या सिद्धांतात त्यांनी मनाची एक व्याख्या तयार केली. तर ते मनाची व्याख्या मग काय आहे ती आपण संस्कृत मध्ये पाहूया. संस्कृत मध्ये मनाची व्याख्या दिली आहे, निरंतर विचार धारा मनहा. निरंतर म्हणजे काय? सतत किंवा कायम. विचार
विचार आपल्याला माहिती आहेत. धारा, धारा म्हणजे प्रवाह. सतत वाहणारा विचारांचा प्रवाह म्हणजे मन. आता यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. पहिलं म्हणजे विचारांचा प्रवाह असायला हवा. म्हणजे विचार हे वाहत असले पाहिजेत. आणि त्यानंतर ते सतत, म्हणजे सतत वाहत असले पाहिजेत. त्याच्यात खंड पडायला नको. जर खंड पडला तर मग ते मन होत नाही. त्याच्यामुळे सतत वाहणारा विचारांचा प्रवाह म्हणजे मन. आता ऋषींनी हे सांगितलं. हे सांगितल्यानंतर मग जसं आपण पाहिलं की मन ही काही वस्तू नाहीये की जी आपण पाहू शकतो, ऐकू शकतो किंवा त्याला स्पर्श करू शकतो. तर मग ही जी व्याख्या ऋषींनी दिलेली आहे त्याच्या संबंधाने मनाचं विश्लेषण करायला ऋषींनी सुरुवात केली. आणि मग ते विश्लेषण करण्यासाठी त्यांनी काय केलं तर उदाहरण घेतलं. तर मन समजण्यासाठी उदाहरण कोणाचं घेतलं तर नदी. नदी तिची तुलना मनाशी केली जाते. नदीमध्ये काय असतं? पाणी. आणि नदीची व्याख्या जर आपण बघितली तर नदी म्हणजे वाहणारं पाणी. जर ते पाणी न वाहणारं असेल तर मग ती नदी होत नाही. मग ते होतं डबकं. नाव बदलतं लगेच. पाणी तेच, पण त्याची स्थिती बदलली की मग त्याचं नाव लगेच बदलतं. याप्रमाणे सतत वाहणारं पाणी हे ज्याप्रमाणे आपण नदीला म्हणतो. आता ही नदी जेव्हा तिचं पाणी वाहत असतं त्यावेळी काय होतं? पाणी तिच्यामध्ये कमी जास्त होतं. कशामुळे कमी जास्त होतं? पूर आला की वाढतं, नंतर दुष्काळ आला कमी होतं. त्याचप्रमाणे मनाचं आहे. मनामध्ये विचार हे कमी जास्त होत असतात आणि ते आपल्याला समजतात. एखाद्या वेळेस आपल्याला अत्यंत राग आला की मग मनातील विचारांची खळबळ ही अतिशय वाढते. त्याचप्रमाणे नदीचं हे जे पाणी आहे, वाहणारं पाणी, ते वाहणारं पाणी जेव्हा आपण अडवतो, धरण किंवा बांध घालून, तेव्हा काय होतं? ते नदीचं पाणी अडलं जातं. पण ते अडलं गेल्यानंतर त्याची पातळी वाढायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे आपण हा प्रयत्न केला की मनाचे हे जे वाहणारे विचार आहेत ते जर अडवले तर काय होईल? प्राथमिक दृष्ट्या जर पाहिलं तर ते जर विचार अडवले तर मग पाहायलाच नको. नदीचं पाणी जर अडवलं आणि ते अडवणारा जो बांध आहे तो जर अतिशय मजबूत नसेल तर ते पाणी त्या बांधाला घेऊन पुढे निघतं, तो बांध कोसळतो. त्याचप्रमाणे मनाचे जर तुम्ही मनाला विचारांना अडवलं आणि अडवल्यानंतर जर त्या विचारांना नीट जागा किंवा वेगळा प्रवाह करून दिला नाही तर ते विचार मनाला प्रक्षुब्ध करतात आणि मनाला मग आवर घालता येत नाही.
आणि नंतर आपण पाहिलं की काही वेळेला मन नदीचं पाणी हे पूर्णपणे आटून जातं. आणि ते आटून गेलं तरी हे आपण त्याला नदीच म्हणतो. आपण काही त्याला वेगळं नाव देत नाही. ती कोरडी नदी म्हणतो आपण. त्याचप्रमाणे मनाचं आहे का की मनातील विचार संपूर्णपणे आटून गेले, एकही विचार शिल्लक राहिला नाही, असं असेल तर मग मन राहतं का? ज्याप्रमाणे कोरडी नदी राहते, तिला नाव तर तेच राहतं, त्याप्रमाणे मन सुद्धा हे विचारही नसेल तरी ते मनच राहतं. आणि मग त्याला विचारहीन मन, कोरड मन असंही आपण म्हणू शकतो. आता आपण पाहिलं की ही जी वाहणारे पाणी आहे नदीचं, ते एका कुठल्या तरी उगमाकडून सुरू होतं. आता असं म्हणतात की ऋषींचं कुळ आणि नदीचं मूळ हे कधी शोधायला जाऊ नये, कारण ते कधीच मिळत नाही. त्याप्रमाणे नदीचा उगम हा कुठे झालाय हे काही नक्की सांगता येत नाही. मनाचंही तसंच आहे. मन कुठून आलं हे आपल्याला सांगताच येत नाही. आहे हे आहे नक्की आहे. त्याचा विचारांचा प्रवाह त्याच्यात आहे हेही आपल्याला समजतं, पण ते कुठून आलं तेही कळत नाही. बरं, मग नदी जर आली, उगमापासून सुरुवात झाली, तिची व्हायला लागली, तर ती पुढे तशीच राहत नाही. ती वाहत 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 जाते आणि पुढे समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे नदीच्या पाण्याचा प्रवाह हा त्याची समजा मोजदाद केली तर तो कमी आणि समुद्राचा साठा हा मोठा. तेव्हा नदीचं हे कमी वाहणारं पाणी समुद्राच्या मोठ्या साठ्याच्या पाण्याला जाऊन मिळतं. तर हे मनाचे वाहणारे विचार आहेत, ते कुठे जाऊन मिळतात का? तर हे आपण थोड्या वेळाने पाहूया, कारण ह्याला अजून आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. आता इतका आपण विचार केला की मन म्हणजे विचारांचा प्रवाह, सतत वाहणारा विचारांचा प्रवाह. आता असं आपण पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की मग मनाच्या जर ती वस्तू नाहीये तर त्याला म्हणायचं काय? तर मन याला नुसतं नाव आहे, पण त्याला आकार नाही, त्याला कोणत्याच प्रकारचं आकारमान नाही, किंवा ते कसं समजायचं तेही कळायला मार्ग नाही. मग ते आपल्याला आहे की नाही तेच पहिलं पाहूया. जर असं मन असेल की आपण फक्त नुसतं नाव आहे आणि बाकी काहीच नाही, त्याला बाकी त्याच्याकडे कोणत्या पद्धतीने ते लक्षात घ्यायचं किंवा ओळखायचं ते आपल्याला काहीच कळत नाहीये. म्हणून मन हे आपण वरवर दिसणार, वरवर म्हणजे निश्चित आपल्याला काही माहित नाही, किंवा ते नुसतं आहे इतकंच आपल्याला समजतं. आणि या प्रकारचं मत किंवा या प्रकारची समजूत अशी आपण मनाची करून घ्यायला पाहिजे. पण जर ते आता नसेलच किंवा त्याचा काहीच
मागमूस लागत नाही असं असेल तर मग त्याची दखल तरी कशाला घ्यायची? असू दे, असेल कुठेतरी पडलेलं, कशाला उगाच पाहायचं त्याच्याकडे. पण नाही, आपल्याला त्याची दखल घ्यावी लागते. कारण का? ते आपल्यावर परिणाम करतं. नीट लक्ष द्या. आणि तो परिणाम जो आहे तो आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. त्याचा परिणाम जो आहे मनाचा, तो आपल्यावरती पुष्कळसे वेगवेगळे असे आघात करतो. आणि ते परिणाम करतं, त्यासाठी आपल्याला त्याची दखल घ्यावी लागते. मग त्याचा अभ्यास करावा लागतो. मग त्याला कसं काय हाताळायचं ते पाहावं लागतं. आणि मग त्याने आपल्यावर विपरीत परिणाम करू नये यासाठी काय करायला पाहिजे ते पाहावं लागतं. आता हे जर असेल तर त्यामध्ये जास्त विचार करायला आपल्याला पाहिलं पाहिजे. एक मिनिट, मला हा मेसेज काय आलाय पाहतो. डबल टॅप करा म्हणतात त्याच्यावर. काही जमत नाही. ठीक आहे. तर या प्रकारे आपल्याला मनाचा थोडा जास्त विचार करायला लागतो, कारण ते आपल्यावर परिणाम करतं. ते आपल्याला त्रास देतं. ते आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. आता जर मन हे करत असेल तर मग मनाला तर आपल्याला काही करता येत नाही, कारण मन काय आहे ते माहीत नाही. मग करणार काय? मग मनाचे किंवा मन ज्याने बनलेलं आहे ते विचार, त्या विचारांचा आपल्याला मागोवा घ्यावा लागतो. आणि त्या विचारांवर आपल्याला जास्त त्यांचा अभ्यास करावा लागतो. म्हणून आपण जर मनाला किंवा मनावरचा परिणाम आपल्यावर विपरीत परिणाम होऊ द्यायचा नाही असं जर आपल्याला हवं असेल तर आपण प्रथम विचारांचा अभ्यास केला पाहिजे. आता विचारांचा अभ्यास केल्यावर आपल्याला असं दिसतं की विचार हे वेगवेगळे अनेक प्रकारचे असतात. आपल्या मनामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येतात. अनेक प्रकारचे म्हणजे कुठलेही येतात. आपण जेव्हा आपल्या आजूबाजूला पाहतो त्याला आपण म्हणतो जग. तर या जगामध्ये अनेक वस्तू आहेत. जग हे मुख्यतः 4 वस्तूंचं बनलेलं आहे. तर कुठल्या 4 वस्तू आहेत त्या? एकाला म्हणतात अश्मसृष्टी, म्हणजे सर्व पर्वत, दगड, वेगवेगळ्या तऱ्हेचे वेगळे प्रकारचे पर्वत, ही एक सृष्टी झाली. दुसरी आहे ती वनस्पती सृष्टी, म्हणजे वेगवेगळी झाडं, वेगवेगळ्या वेली, वेगवेगळे झुडपं, त्यांची एक सृष्टी आहे. तिसरी जी सृष्टी आहे ती म्हणजे प्राणी सृष्टी. प्राण्यांमध्ये कोण कोण येतं? सर्व प्राणी, पक्षी येतात, चतुष्पाद प्राणी येतात, नंतर द्विपद प्राणी येतात, नंतर जलचर येतात, सर्व प्रकारचे प्राणी. ती प्राणी सृष्टी झाली. आणि चौथी ही मनुष्य सृष्टी. मनुष्यांना वेगळं स्थान दिलेलं आहे.
या 4 प्रकारच्या सृष्टी आपल्याकडे आपण पाहतो. म्हणजे हे आपल्या शेजारचे किंवा आपल्या सभोवतालचं हे जग, आणि या 4ही सृष्टींचे विचार हे आपल्या मनामध्ये येत असतात. आपल्याकडे पर्वताबद्दलचा विचार येतो, मग वनस्पतींबद्दल विचार येतो, प्राण्यांबद्दल येतो, आणि इतर मनुष्यांबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये विचार येत असतात. या प्रकारे आपण जर पाहिलं तर मग त्या विचारांची संख्या ही जर आपण शोधायला गेली तर त्याची मोजदाद करता येणं कठीणच आहे. आपण अगदी लाखो, करोडो, अब्जावधी कितीही माप त्याला दिली तरीही त्याच्यापेक्षा जास्त विचार हे आपल्यामध्ये येत असतात. म्हणजेच ह्या विचारांना जर आपण त्यांचा अभ्यास किंवा त्यांना आपण हाताळायचं ठरवलं तर मग ते किती प्रचंड काम आहे हे आपल्याला कळेल. आपले फक्त 2 हात आहेत आणि आपण 2 हाताने फक्त मर्यादित गोष्टींनाच आवर घालू शकतो. आता इतक्या विचारांना आपण त्यांचा विचार करायचा, त्यांना आवर घालायचा, त्यांच्यापासून आपल्याला विपरीत काही आपल्यावर परिणाम होऊ नयेत हे पाहायचं, हे सगळं पाहिला ते एक अतिशय मोठं आणि अतिशय कौशल्याचं काम आहे. त्याला कौशल्य हे जास्त लागतं. गीतेत सुद्धा म्हटलेलं आहे 2ऱ्या अध्यायात की योग म्हणजे काय, तर योग म्हणजे कौशल्य, कुशलता, हाच योग आहे. तर हे कौशल्य मनाला किंवा विचारांना हाताळण्यासाठी कौशल्य आपल्याकडे लागतं. आता आपण पाहिलं तर मन हे त्याचं कार्य काय आहे, ते करतं काय, नुसतं नाव आहे. त्या नुसत्या नावाने ते कसं आहे ते कळत नाहीये, पण तरीही ते कार्य करतं. त्याचा आपल्यावर परिणाम होतो. जसं आपण मृगजळ पाहतो. मृगजळ हे काय खोटं आहे, ते नाहीये, तरी आपल्याला दिसतं. ते दिसल्यानंतर हरणांवर तर त्यांचा परिणाम होतो. हरणं तिकडे धावत धावत जातात पाणी प्यायला, आणि शेवटी पाणी नाही म्हणून काही तिकडे त्यांचा जीव जातो. तर मनाचे असंच आहे, ते दिसलं नाही तर ते आपल्याला परिणाम करतं, जे आपण पाहिलं. आणि त्यामुळे आपण मनाचं कार्य काय आहे ते आपण पाहिलं पाहिजे. तर मनाचं जे कार्य आहे ते पहिलं म्हणजे ज्ञान घेणं. ज्ञान कशाचं घ्यायचं, जगाचं. तर जगाचं ज्ञान घेण्यासाठी काय काय वेगवेगळ्या पायऱ्या लागतात, आणि त्या पायऱ्यांमधून मनाला हे संपूर्ण जग कसं समजतं हे आपल्या ऋषीमुनींनी अगदी चांगल्या रीतीने पायरी पायरीने आणि स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे. तर आपल्याला जगातील वस्तूंचं ज्ञान कसं होतं ते जर आपण पाहिलं तर जगात जेवढ्या वस्तू आहेत, आपण एक उदाहरण घेऊया. समजा एखादी जगातील वस्तू आहे, ते म्हणजे एक झाड आहे. तर ते झाड आता आपल्याला
समजून घ्यायचे किंवा आपल्याला त्याचं ज्ञान करून घ्यायचे. तर मग काय होणार, त्या झाडापासून आपले जे आपल्याकडे आपण माहिती आहे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. तर 5 ज्ञानेंद्रियांकडून झाडापासून निघालेल्या संवेदना या टिपल्या जातात. म्हणजे काय, झाडाचा आकार हे डोळे बघतो, मग झाडाचा रंग हा सुद्धा डोळ्यांना कळतो. त्यानंतर झाड वाऱ्याने जर आवाज करत असेल तर त्याचा आवाज आलेला कानाला समजतो. अशा प्रकारे त्या वस्तूमधून आलेल्या संवेदना ह्या ज्ञानेंद्रियांमार्फत मनापर्यंत पोहोचवल्या जातात. आता हे सर्व आपलं अध्यात्मशास्त्र आहे. त्याच्यामुळे याचा आणि आपल्या शरीरशास्त्र म्हणजे ज्याला आपण बायोलॉजी म्हणतो त्याचा कधीही संबंध जोडायचा प्रयत्न करू नये. कारण प्रत्येक शास्त्र हे स्वतंत्र आहे आणि ते स्वतंत्रपणेच त्याचा अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही जर शोधायला गेलात की हे विचार मनातले आहेत ते कुठे मेंदूमध्ये आहेत का हृदयामध्ये आहेत, ते तुम्हाला कधीच सापडायचं नाही. म्हणून शरीरशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र याची सांगड कधी घालायची नाही. प्रत्येक शास्त्र हे आपापल्या दृष्टीने स्वतंत्र आहे. म्हणजे या संवेदना आता मनापर्यंत येतात. मन त्यांचं एकत्रीकरण करून त्याचे एक विचार बनवतं आणि तो विचार हा बुद्धीकडे ठेवतो. हे सांगण्याआधी मला सांगायला लागेल की आपल्या शरीराची आध्यात्मिक रचना कशी आहे. अगदी थोडक्यात बघूया आपण. शरीराची आध्यात्मिक रचना म्हणजे त्याला म्हणतात पंचकोश. ती 5 कोशांमध्ये विभागली गेलेली आहे. पहिला जो कोश आहे त्याला म्हणतात अन्नमय कोश. अन्नमय कोश म्हणजे त्याच्यामध्ये येते हे देह, शरीर आणि ही सगळी इंद्रिय. दुसरा आहे प्राणमय कोश. प्राणमय कोशामध्ये सगळी वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत आपल्यामध्ये, पचन संस्था, श्वसन संस्था, या सर्व संस्था त्याच्यात येतात. तिसरा येतं मनोमय कोश, याच्यात येतं मन. चौथा येतो विज्ञानमय कोश, याच्यात येते बुद्धी. आणि 5वा आहे तो आनंदमय कोश. आनंदमय कोशामध्ये आपण म्हणूया अज्ञान. तर हे जे मन आहे ते त्या वस्तूचा विचार बुद्धीच्या समोर त्याला ओळखण्यासाठी ठेवतो. कारण बुद्धीचं कार्य काय, बुद्धीचं कार्य म्हणजे ज्ञान ओळखणं आणि 2 गोष्टींमधला कोणती गोष्ट खरी आणि कोणती खोटी याचा विचार करणं. तर त्याप्रमाणे जेव्हा हा झाडाचा विचार हा बुद्धीच्या समोर येतो तेव्हा बुद्धीकडे पूर्वी जमवलेलं असं पुष्कळ ज्ञान आहे. तर त्याला आपण म्हणतो चित्त. आणि त्यामध्ये अनेक पूर्वापासून मिळालेलं ज्ञान त्यांनी ठेवलेलं आहे. तर तिथे बुद्धी त्यामध्ये शोध घेते आणि त्यात त्याला सापडतं की हा विचार म्हणजे झाडाचा विचार आहे. आणि त्याप्रमाणे मनाला ते सांगतं की हा जो तू विचार माझ्याकडे पाठवलायस तो म्हणजे झाड. आणि मन हे मग आपल्याला ते झाड असल्याचं ज्ञान देतं आणि आपल्याला कळतं की हे झाड आहे. तर हे मनाचं कार्य झालं काय की आजूबाजूच्या ज्या वस्तू, ज्या भावना किंवा जे विचार
हे कसे आहेत, कसले आहेत ते आपल्याला सांगणं, हे एक त्याचं काम झालं. पण त्याच्यासाठी त्याला बाहेरच्या वस्तूच लागतात असं नाही. ते स्वतः सुद्धा स्वतःमधल्या असलेल्या विचारांना एक माप देतं आणि ते सुद्धा विचार तयार करून त्याचं ज्ञान करून देतं. त्याला आपण म्हणतो कल्पना. तर कल्पना साम्राज्य उभं करणं हे एक मनाचं काम आहे. आता हे झाल्यानंतर मग आपल्याला पाहायचंय की मन हे मग असं असेल तर मग त्याला आपण इतकी किंमत का देतो. कारण त्यात थोडंसं वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यात वैशिष्ट्य काय आहे मनामध्ये, तर ते आपल्यावर परिणाम करतं. हे त्याचं मोठं वैशिष्ट्य. ते जरी नसलं किंवा आपल्याला आहे असं वाटतं पण दिसत नाही, समजत नाही, पण ते असतं. अशा गोष्टींना शास्त्रामध्ये मिथ्या म्हटलेलं आहे. तेव्हा मनाला सुद्धा आपण मिथ्या म्हणूया. तर हे आपल्याला त्रास देतं. जरी ते नाही, जरी ते दिसत नसलं, समजत नसलं आपल्याला, तरी ते आहे आणि म्हणून आपल्याला ते त्रास देतं, आपल्याला अस्वस्थ करतं, आपल्याला कधीही एका ठिकाणी स्थिर असं बसू देत नाही. सतत आपल्यामध्ये विचारांचा एक गोंगाट चालू असतो आणि त्या विचारांमध्ये आपण पुष्कळ वेळा गढून जातो आणि त्याच्यापासनं त्यांचं काय करायचं ह्याचाही आपण मागोवा घेत असतो. याप्रमाणे ते मन आपल्याला फार त्रास देत. आता हे नुसतंच त्रास देतं का? नाही, नुसतं त्रास नाही देत. कधी कधी ते आपल्याला मदत सुद्धा करतं. तर ते मदत करण्यासाठी मग ते स्वतः काय करतं? स्वतः काही करत नाही. ते स्वतः आहे पण नुसतंच आहे, त्याला काही करण्याची अशी शक्ती नाहीये. मग कोण करणार? विचार. आणि ह्या विचारांना आपण ज्या प्रकारची दिशा देतो त्या प्रकारचंच हे मन त्याप्रमाणे आपल्याला मदत करतं किंवा आपल्याला त्रास देतं. म्हणून आपण आता विचारांकडे थोडं वळूया. आपण पाहिलं हे विचार जगातल्या ज्या ज्या वस्तू आहेत, ज्या 4 प्रकारच्या सृष्टी आपण पाहिल्या त्यातून येतात. आणि ते विचार हे आपल्यामध्ये सतत येत असतात आणि जात असतात. म्हणजे ते वाहत असतात. येतात, काही वेळ थांबतात, आपल्यावर परिणाम करतात, आपल्याला काही ज्ञान देतात आणि निघून जातात. पुन्हा दुसरे विचार येतात, पुन्हा ते आपल्यामध्ये थांबतात आणि जातात. असं ज्यावेळी घडतं त्यावेळी एक आपल्यामध्ये अशी एक शक्ती आहे, तिला आपण नाव देतो बुद्धी. की ती बुद्धी या विचारांना नियंत्रित करू शकते. नियंत्रित म्हणजे काय? अडवत नाही, तर त्या विचारांना योग्य दिशा देऊ शकते. आणि या विचारांना जेव्हा आपण योग्य दिशा देतो तेव्हा ते विचार आपल्याला कधी कधी मदत करतात. ते विचार आपल्याला कधी कधी प्रगतीपथावर घेऊन जातात. आपण जगामध्ये पाहतो की काही माणसं ही अतिशय प्रगती करतात, काही माणसं
ही स्वतःचा पुष्कळ विकास करून घेतात आणि जगामध्ये नाव कमावतात. पण आपण काही माणसं अशी सुद्धा बघतो की त्यांच्यामध्ये कोणती तरी त्यांना वाईट सवय लागते, वाईट संगत लागते आणि मग कशाचा तरी आधार घेऊन, आसरा घेऊन ते स्वतःचा नाश करून घेतात, पूर्णपणे अधोगतीला जातात. अधोगतीला गेल्यानंतर अगदी रसातळाला जातात. तेव्हा अशी अनेक प्रकारची माणसं आपल्याला जगात दिसतात. ती कशामुळे असतात? ती मनामुळे असतात. कारण जसं मन तसा माणूस, जसे विचार तसं मन, जसं मन तसा माणूस, असा एक सिद्धांत आहे. म्हणून माणसाने आपल्या विचारांवर नेहमी त्यांचा अभ्यास करायला हवा. कोणत्या प्रकारचे विचार माझ्यामध्ये येत आहेत, कोणत्या प्रकारचे विचार माझ्याकडून त्यांना मी आसरा देतोय किंवा आश्रय दिले जात आहेत, आणि कोणत्या प्रकारचे विचार मला त्रास देत आहेत, कोणत्या प्रकारचे विचार मला सुख देत आहेत, कोणत्या प्रकारचे विचार मला वेगळ्या वेगळ्या प्रकारे ते आपल्याला. एक मिनिट हा. हो, अच्छा. तर कोणत्या प्रकारचे विचार हे आपल्याला वेगवेगळ्या तऱ्हेचे परिणाम आपल्यावर घडवून देत आहेत हे समजतं. तर हे शोधण्यासाठी आपल्याला विचारांचा मागोवा घ्यायला लागतो, विचारांचं निरीक्षण करायला लागतं. आणि हे निरीक्षण ऋषींनी केलं. आपल्याला त्यांनी काही जास्त काम करायला सांगितलं नाही, पण त्यांनी सगळं तयार करून ठेवलंय. आणि त्यांनी फक्त सांगितलं की तुम्ही हे वाचा आणि मग त्याच्यावर त्याची अंमलबजावणी करा. तुम्ही हे अंमलात आणा, म्हणजे तुमची प्रगती होईल, म्हणजे तुमचा विकास होईल आणि तुम्ही प्रगती पथावर जाल. आता हे करताना ऋषींनी ह्याचा चांगला अभ्यास करून त्यांनी मोठमोठे ग्रंथ लिहिले आणि त्या ग्रंथांमधून त्यांनी ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोचवली. म्हणजे विचारांचं निरीक्षण कसं करायचं, विचारांना कसं हाताळायचं, विचारांकडे कसं पाहायचं आणि कोणत्या प्रकारचे विचार आपल्याला त्रास देतात आणि कोणत्या प्रकारचे देत नाहीत हे आपण कसं समजून घ्यायचं हे ऋषींनी आपल्याला सांगितलं. आणि त्यानुसार जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला असं समजतं की हे जे विचार आपल्याला जगाकडून येत आहेत ते विचार आपल्याला जास्तीत जास्त त्रास देतात. ते आपल्याला समजतात एवढं नक्कीच, पण ते त्रास सुद्धा देतात. आता कशा प्रकारचा त्रास देतात? तर त्या विचारांमधून आपण कोणत्या ना जगातल्या वेगळ्या वेगळ्या वस्तूंवर कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचा आरोप करतो. म्हणजे कसं की आता समजा एखादा फळ आहे, आता ते फळ आहे समजा आंबा, तर तो आंबा असल्यावर आपण त्या आंब्यावर तो गोड आहे ह्या गोड असण्याचा विचार त्यावर नेऊन ठेवतो. त्यालाच आपण म्हणतो त्या विचारांचा आपण त्याच्यावर आरोप करतो.
आता तो आंबा गोड आहे का आपल्याला माहित नाही, पण आपण काय केलं, हा विचार त्याच्यावर नेऊन ठेवला की हा आंबा आहे म्हणजे हा गोडच आहे. आणि मग आपण जेव्हा तो आंबा घेतो आणि त्याची चव घेतो तेव्हा तो आपल्याला गोड न लागता आंबट लागतो. म्हणजे आता काय झालं, आपण जो विचार त्या आंब्यावरती ठेवून त्याप्रमाणे त्याची अपेक्षा केली होती, ती आपली अपेक्षा सफळ झाली नाही. आणि ती जेव्हा सफळ होत नाही तेव्हा हा जो विचार जो आपण केला तो आपल्यामध्ये खळबळ उत्पन्न करतो, आपल्यामध्ये विचलितपणा आणतो. आणि हा विचलितपणा आणल्यानंतर आपलं मन जे विचारांनी बनलेलं आहे ते अस्वस्थ होत. ते अस्वस्थ झाल्यानंतर आपला त्याचा परिणाम आपल्या देहावर होतो आणि आपण अस्वस्थ होतो. आपण एका जागी बसू शकत नाही. सारखं तो जर जास्त त्याचा परिणाम झाला तर सारख्या येरझाऱ्या मारतो, इकडे तिकडे धावतो, आपल्या देहाची हालचाल होते वेगळ्या वेगळ्या प्रकारची. या प्रकारे जे विचार आपल्याला योग्य अपेक्षित असं फळ देत नाहीत ते विचार आपल्याला त्रास देतात. आता हे जेव्हा समजतं तेव्हा मग आपण काय करायचं की असे विचार मनात आणायचे की जे आपल्याला नेहमीच योग्य फळ देतील. होऊ शकतं की नाही? होऊ शकतं. आपण जर नुसत्या सिद्धांतानुसार पाहिलं तर होऊ शकतं, का नाही होऊ शकत? असे विचार आपल्या मनामध्ये आणायचे, असे विचार आपल्याकडे ठेवायचे की ज्याने आपल्या अपेक्षा पूर्णच होतील, जे आपल्याला कोणत्याही प्रकारचं विरुद्ध असं फळ देणारच नाहीत. जी आपली अपेक्षा ती पूर्ण होईल. आता हे ठीक आहे, आपण सांगू शकतो, पण हे असं जगातील प्रत्येक वस्तू, विचार आणि भावना याच्यावरती होऊ शकेल का? ऋषींनी याच्यावर विचार केला. मग ऋषी म्हणाले नाही, हे काही होऊ शकत नाही. तुम्ही जगातली कुठलीही वस्तू घ्या, जगातला कुठलाही विचार घ्या, कुठलीही भावना घ्या, जगाशी तुम्ही संपर्कात आलेलं काहीही घ्या, ते तुम्हाला कधीही अपेक्षित असं यश किंवा अपेक्षित असं सुख किंवा अपेक्षित असा परिणाम देऊ शकणार नाहीत. म्हणून तुम्ही ह्या जगाच्या नादी लागू नका. जगाशी कमीत कमी संबंध ठेवा. कमीत कमी का ठेवा? कारण आपल्याला जगायचंय. आपला ज्या आपल्या किमान गरजा, अन्न वस्त्र निवारा, त्या कुठून येणार? त्या तर जगातूनच येतात. तर तितका संबंध फक्त तुम्ही जगाशी ठेवा की ज्या योगे तुम्हाला अन्न मिळेल, ज्या योगे वस्त्र मिळेल आणि निवारा मिळेल. आणि ते झालं की मग बाकी तुम्ही पाहूच नका जगाकडे. तसं जर केलं तर मग विचारांचं काय? हे विचार तर सतत धावतायत, ते तर सतत जगामध्ये जात आहेत, प्रत्येक वस्तूकडे जात आहेत. असंख्य विचार, असंख्य वस्तू, त्यांचं काय करायचं? तेव्हा ऋषींनी सांगितलं तुम्ही ते विचार जे आहेत त्या विचारांना तुमच्या देहामध्ये घेऊन या. म्हणजे काय की जे तुमचे विचार आता सध्या बाहेर धावतायत, बाहेर जातायत, ते बाहेर जाऊ देऊ नका.
आणि ते तुमच्या देहामध्ये त्यांना स्थिर करा, त्यांना तसंच ठेवा. आता त्यांनी सांगितलं, सूचना तर दिली, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन तर केलं, आणि ते केल्यानंतर हे कसं करायचं हेही त्यांनी सांगितलं. त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये ह्या सर्व पद्धती लिहून ठेवल्या की हे कसं करायचं. आता हे सर्व विचार आपल्या देहामध्ये आले म्हणजे मग काय झालं, आपलं मन सुद्धा हे जे बाहेर होतं ज्या विचारांच्या बरोबर, ते सुद्धा आता आतमध्ये आपल्या देहामध्ये येऊन राहिलं. कुठे राहिलं तर पार आपल्या पायाच्या नखापासून ते डोक्यावरच्या केसाच्या टोकापर्यंत तिथे येऊन ते राहिलं. आता हे आपल्याकडे आलं, आपण मन हे आपल्या बाह्य जगाकडून आपल्यामध्ये आणण्यात यशस्वी तर झालो, पण पुढे काय, त्याला तसंच ठेवलं तर त्याचा उद्रेक होईल, ते आपल्यावर विपरीत परिणाम करेल. म्हणून काय करायचं, त्याला योग्य दिशा द्यायची. आता ही योग्य दिशा कशी द्यायची, काय करायचं, ऋषींनी लिहून ठेवले. या ऋषींनी ते योग्य दिशा देण्यासाठी 4 मार्ग सांगितले. आणि ते 4 मार्गांना 4 वेगळी वेगळी नावं दिली. एकाचं नाव दिलं कर्मयोग, त्या मार्गांना त्यांनी योग म्हटलं. दुसऱ्याला नाव दिलं भक्तियोग, तिसऱ्याला नाव दिलं ज्ञान योग, आणि चौथ्याला नाव दिलं हठयोग. आता योग म्हणजे काय, योग म्हणजे जोडणं. तर तुम्ही हे जे विचार आहेत ते कुठे कुठे जोडा असं त्यांनी सांगितलं. तर कर्मयोग, तुम्ही हे विचार कर्मामध्ये जोडा. नंतर भक्तियोग, तुम्ही जर दुसरा मार्ग पत्करला तर ते विचार तुम्ही भक्तीमध्ये जोडा. तुम्ही जर अजून वेगळा मार्ग पत्करला तर ते विचार तुम्ही ज्ञानामध्ये जोडा. आणि अजून वेगळा मार्ग तुम्ही पत्करला तर ते विचार तुम्ही हठयोगात म्हणजे नियमबद्ध कार्य करण्यात तुम्ही जोडा. अशा प्रकारचे त्यांनी 4 मार्ग सांगितले आणि सांगितलं या प्रकारे तुम्ही विचारांना योग्य दिशा द्या आणि त्यांचं नियंत्रण करा. आणि ते नियंत्रण जेव्हा तुम्ही कराल ते होईल, त्यावेळी तुमची प्रगती होईल, तुमचा विकास होईल. तुम्ही कोणत्याही प्रकारे अधोगतीला जाणार नाही. कोणत्याही प्रकारे तुम्ही अधोगतीला जाणार नाही आणि तुमचा विकास होईल. आता हे ऋषींनी इतक्या तळमळीने सांगितलं कारण त्यांना ह्या मनुष्य सृष्टीचं दुःख हे सहन झालं नाही. आणि म्हणून त्यांनी हे सगळं सांगितलं. सांगितल्यानंतर आपण त्याचं पालन करतो का? कुठे? आपल्याला ह्या जगाच्या संपर्कातून बाहेर यायला वेळच नाही. कारण आपण पूर्णपणे ह्या जगामध्ये अडकलेलो आहोत. सतत जगाच्या संपर्कात, त्यातून मिळणाऱ्या सुखदुःखांच्या चक्रात आपण पूर्णपणे अडकलेलो आहोत. म्हणून इकडे लक्ष द्यायला आपल्याला फुरसतच नाही. पण ऋषींनी सांगितलं जर तुम्हाला प्रगती करून घ्यायची असेल, आणि कशा प्रकारची, तर तुमचं ह्या जगात येण्याचा हेतू काय,
तुम्ही या जगात कशासाठी आलेला आहात? तुमचा जन्म जो मनुष्य जन्म झालेला आहे कशासाठी झालाय विचार करा. हा जो मनुष्य जन्म तुमचा झालाय तो तुमचं स्वस्वरूप ओळखण्यासाठी झालेला आहे. बरं, मग मी स्वस्वरूप ओळखलं त्याच्यानंतर आपल्याला काय होणार आहे? आमचं फायदा काय त्याचा? आपण नेहमी फायद्याच्या दृष्टीने काम करतो. कुठलंही काम हे जर फायदा करून देणार नसेल तर आपण ते कधी हातातही घेत नाही. मग ऋषींनी सांगितलं तुम्ही जर हे केलं, तुमचं स्वस्वरूप तुम्ही ओळखलं तर तुम्ही या सुखदुःखाच्या चक्रातून बाहेर याल. तुम्हाला सतत न कमी होणारा आणि न निसटणारा किंवा न संपणारा असा आनंद मिळेल. न संपणारी अशी शांती तुम्हाला मिळेल. म्हणून तुम्ही याचा मागोवा घ्या. आणि हे जेव्हा ऋषींनी सांगितलं तेव्हा मनाला कसं हाताळायचं, मनाला कसं सावरायचं आणि मनाला आपलंसं कसं करून घ्यायचं ते ऋषींनी अत्यंत स्पष्टपणे दिलेलं आहे. भगवद्गीतेत सुद्धा ते दिलेले आहे. तर भगवद्गीतेतला एकच श्लोक तुम्हाला सांगतो जो 6व्या अध्यायात आलाय. उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुः आत्मैव रिपुः आत्मनः. याच्यात आत्मा शब्द हा 8 वेळा आलेला आहे. एका आत्म्याचा अर्थ आहे मन आणि दुसऱ्या आत्म्याचा अर्थ आहे व्यक्ती. मग ते काय सांगतात? भगवद्गीता काय सांगते की हे मन उद्धरेत आत्मनात्मानम, हे मनच या व्यक्तीचा उद्धार करणार आहे, त्याची प्रगती करणार आहे. ते तुम्हाला श्रेष्ठ अशा स्थानी नेऊन ठेवणार आहे. आणि आत्मानम अवसादयेत, तेच मन तुम्हाला अधोगतीला सुद्धा घेऊन जाणार आहे. जर तुम्ही त्याला नीट पाहिलं नाही, त्याच्याशी नीट व्यवहार केला नाही तर ते तुम्हाला अधोगतीला घेऊन जाईल. आणि आत्मैव ह्यात्मनो बंधुः, हे जे मन आहे ते तुमचा बंधू आहे, म्हणजे तुमचा सगळ्यात जवळचा नातेवाईक, ज्याचं तुम्ही सगळं पालन पोषण करता किंवा ज्याच्या बरोबर तुम्ही राहता, असं ते मन आहे. सतत तुमच्या जवळ आहे, भावासारखं सतत तुमच्या जवळ येते. आणि आत्मैव रिपुः आत्मनः, ते तुमचा शत्रू सुद्धा आहे. जर तुम्ही त्याच्याकडे नीट पाहिलं नाही, जर तुम्ही नीट त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर ते तुमचं शत्रू आहे. ते तुम्हाला कधी तुमचा नाश करेल तुम्हालाच कळायचं नाही. म्हणून आपण या मनाला फार जपायला हवं. पाहिलं तर ते नाहीये, नाव तर आहे, पण लक्ष द्यायला हवं. सोडून देऊन उपयोग नाही. त्याच्याकडे त्याला हवं तसं काम करू देणं सुद्धा त्याचा उपयोग नाही, पण त्याला आपल्या शिस्तीखाली ठेवायचं. जेव्हा आपण त्याला योग्य शिस्त लावू तेव्हा ते आपला फायदा करून देईल. आणि म्हणून आपण या मनाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे. जास्तीत जास्त त्याच्याकडे पाहायला हवं. आणि हे पाहण्यासाठी आपल्याकडे, जसं आपण अभ्यास पूर्वीच्या काळी अभ्यास करताना किंवा शाळेमध्ये अभ्यास करताना आपल्याकडे एक गाईड असायचं की एक पुस्तक वेगळं, टेक्स्टबुक, आणि त्याच्यातून प्रश्नांची उत्तरं दिलेले एक गाईड, ते असायचं आपल्याकडे. तसं हे जे वेगवेगळे अध्यात्माचे ग्रंथ आहेत ते आपल्या जीवनाचे गाईड आहेत.
आपण जीवन कोणत्या प्रकारे व्यतीत करायचं ते सांगण्याचे मार्गदर्शनपर ग्रंथ हे अध्यात्म ग्रंथ आहेत. आणि त्यामुळे ते प्रत्येकाने वाचलेच पाहिजेत. तुम्ही जीवनात आहात, जीवनात राहताय, जीवनाशी संघर्ष करताय, जीवनातून आनंद घ्यायचा प्रयत्न करताय, तर कसा घ्यायचा तुम्हाला कुठे माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे त्या गोष्टीचा आधार घेऊन सुरुवात करता आणि प्रयत्न करता आनंद घेण्याचा, पण कधी होतो कधी होत नाही. ह्या मार्गदर्शनपर ग्रंथांचा अभ्यास करा आणि मग तुम्हाला पूर्ण आनंद कसा मिळायचा, जगातून कसा घ्यायचा, त्याचं संपूर्ण ज्ञान हे त्या ग्रंथामधून मिळेल. म्हणून आजचा आपला विषय जो मनाचा आहे, त्या मनाला कोणत्या प्रकारे कशा तऱ्हेने घडवायचं ते होण्यासाठी आपल्याला कशा प्रकारची मदत घ्यायची, कशा प्रकारे कार्य करायचं हे सांगणं हा याचा मुख्य हेतू होता. आणि आपल्याला आता सर्वांना समजलंच असेल की आपण मनाला घडवायलाच हवं. आपण मनाला मोकळं सोडून देता कामा नये. आणि आपली जी उद्दिष्ट आहेत, सतत आनंद, आपलं मूळ स्वरूप आनंद स्वरूपच आहे, ते आपण का घालवायचं? आपल्याला कधीही दुःख होता कामा नये. ह्या आनंद स्वरूपाशी आपण संलग्न होऊन ते आपल्याला मिळावं, यासाठी हे जे अध्यात्म ग्रंथ आपल्याकडे ऋषींनी दिलेले आहेत ते वाचून त्यानुसार जर आपण आचरण केलं तर ह्या जगातील आपला प्रवास हा अत्यंत सुखकर, अत्यंत आनंददायक आणि अत्यंत सरळ असा होईल. हे आपण आज इथंच थांबूया. तुम्ही माझे विचार हे नीटपणे ऐकून घेतल्याबद्दल मी आपला आभारी आहे. थँक्यू सर. खूपच सुंदर आणि सोप्या भाषेत तुम्ही आज सांगितलं आणि छानच आजचं सेशन झालं. कुणाला काही प्रश्न असतील तर सरांना विचारू शकता. वन बाय वन आपल्या नियमाप्रमाणे हातवर करून विचारा, एकत्र कोणी डिस्टर्ब करू नका. कुणालाही काही क्वेश्चन आजच्या सेशनशी रिलेटेड विचारायचे असतील सरांना तर विचारू शकता. आजचं सेशन अतिशय सुंदर झालं आणि आज तुम्ही एवढा तुमचा बहुमूल्य वेळ जवळजवळ 1 तासाच्या वर आज दिलात आणि अतिशय सुंदर भाषेत मनाबद्दल सर्वांना सांगितलं की मन कसं वापरावं किंवा कसं त्याला हँडल करावं. याबद्दल खूप खूप आभारी आहोत, कारण इतक्या सोप्या भाषेत आतापर्यंत ह्या प्लॅटफॉर्मवर गेल्या 6 महिन्यात कोणीच मनाला समजवलं नव्हतं. त्यामुळे आमचे पुढचे सेशन्स घेणं आम्हाला सोपं जाईल. पुढच्या गुरुवारी नेहमीप्रमाणे पहिला गुरुवार असल्यामुळे माझं स्वतःचं सेशन असेल आणि आपले सेशन जसे दर महिन्याचे कंटिन्यू असतात तसे दर गुरुवारी पुन्हा भेटूया रात्री 8 ते 9 मध्ये. विथ दिस आजचा सेशन संपला असं बोलायचं आहे का मॅडम तुम्हाला? हा नमस्कार. सेशन छान झालं. तर एक छोटस माझ्याकडे 3 कडव्यांचं मनावरचं एक भजन आहे, ते मी ऐकून दाखवू शकते का? वेळ असेल तर. मनावरच आहे. इतर देवांची भजन खूप ऐकतात, मनावरचं भजन कोणी ऐकलं नसेल आतापर्यंत. पण ग्रुपची परमिशन. ओके. हा म्हणजे तेच मॅडमची आणि आता जे सर बोलतायत त्यांच्या दोघांची महत्वाची, बाकीचे ग्रुप काही आहे ग्रुपवरचे ठीक आहे.